नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या पिल्लाई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये भव्य पदवी वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित पिल्लाई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन येथे 2025च्या वर्गाचा पदवी वितरण समारंभ अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी, माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री भारत सरकार या ठिकाणी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर के.एम. वासुदेवन पिल्लाई उपस्थित होते. यावेळी महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉक्टर डॅफ्ने पिल्लाई, जेम्स एज्युकेशन इंडियाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी फ्रान्सिस जोसेफ तसेच महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या सहकारी डॉक्टर प्रियम पिल्लाई यांच्या मान्यवर म्हणून या ठिकाणी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीला तरुणांची भूमिका यावर सखोल विचार मांडले. पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नवोन्मेष, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी जपत देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. या प्रसंगी रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक वर्गाने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. पदवी वितरण समारंभाच्या यशस्वी नियोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी महात्मा एज्युकेशन सोसायटी व पिल्लाई ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन कार्याचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कौतुक केले. डिग्री मिळत आहे त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जेव्हा डिग्री मिळते हा त्याच्या जीवनातला फार आनंदाचा क्षण असतो. पण जीवनामध्ये आपण उत्तम शिक्षण घेऊन आता पलीकडे आपल्या जीवनाची सुरुवात करणार आहात. तुमच्या या भविष्यातल्या जीवनामध्ये तुम्हाला सर्व दृष्टीने यश मिळेल याकरता मी हृदयापासून शुभेच्छा देतो. शिक्षण याला आपण नॉलेज असं म्हणतो. नॉलेज हे खूप महत्त्वपूर्ण आहे. इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, research, skilled and successful practices, we name it as knowledge, and conversion of knowledge into wealth is the future for the country. आपल्या प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे की आपण जगातली 3rd लार्जेस्ट अर्थव्यवस्था बनलो पाहिजे. आणि आज संपूर्ण जगातल्या सगळ्या देशांकडे जर आपण बघितलं, ॲग्रिकल्चर पासून, इंडस्ट्री पासून, डिफेन्स पासून सगळ्या क्षेत्रामध्ये जे संशोधन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. इनोव्हेटिव्ह रिसर्च फॉर फ्युचर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द फ्युचर ऑफ अवर कंट्री. आणि त्यामुळे एज्युकेशनमुळे आपल्याला जे शिकायला मिळतं त्यातून आपल्याला भविष्यातलं नॉलेज प्राप्त होतं. मी एवढा विद्वान नाही आहे, पण विशेष करून माझ्या जीवनामध्ये मला अनेक अनुभव मिळाले. कारण आपल्या देशामध्ये जो आपली GDP ग्रोथ आहे त्यापैकी 22 ते 24% जे आहे कॉन्ट्रीब्युशन मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं आहे, 52 ते 54% सर्व्हिस सेक्टरचं आहे आणि 12 ते 14% ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टर्स आहे. मी ज्या भागातून येतो त्या भागामध्ये 10,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मी स्वतः शेतकरी परिवारात जन्मल्यामुळे जरी मी एक्सप्रेस हायवे, टनेल, रोड, ब्रिजेस या सगळ्या बाबतीतली अनेक कामाचा अनुभव मला जुळलेला असला तरी मी जास्तीत जास्त ग्रामीण आणि कृषी क्षेत्रात काम करतो. मला भारतातल्या 16 विद्यापीठांनी डिलीट दिलेले आहेत आणि त्या डॉक्टरेट ज्या आहेत त्यापैकी 6
कृषी क्षेत्रामध्ये आहे, 4 वॉटर कॉन्झर्वेशनमध्ये आहे. आणि त्यामुळे शिक्षणाचा आणि ज्ञानाचा उपयोग भविष्यात कोणत्या दिशेने करायचा आहे याचा निर्णय आपल्यासारख्या सुज्ञ आणि सुशिक्षित युवकांना करायचा आहे. शिक्षणातून रोजगार मिळाला पाहिजे, कारण नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक, हे विवेकानंदांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे शिक्षणाचं स्वाभाविकपणे व्यावसायिकरण पण होत आहे आणि शिक्षणातून रोजगार पण निर्माण होतो आहे. व्यवसायाभिमुख तांत्रिक शिक्षण याची पण देशाला गरज आहे. जर एखाद्या देशाची प्रगती आणि विकास करायचा असेल तर आपल्याला उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावं लागतं. उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. आणि उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर झाले की इंडस्ट्री येते, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट येते. आणि इंडस्ट्री आणि कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आली की एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल वाढतं. आणि एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल जेव्हा निर्माण होतं, रोजगार निर्माण होतो, त्यातून गरिबी दूर होते. इरॅडिकेशन ऑफ द पॉवर्टी is the most important subject for Indian society and the nation. आणि म्हणून तुम्ही जे नॉलेज प्राप्त केलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. फ्युचरिस्टिक विजन फॉर डेव्हलपमेंट ही खूप महत्त्वाची आहे. आपल्या देशामधून काय एक्सपोर्ट होतं आणि काय इम्पोर्ट होतं याचा आपण पहिल्यांदा अभ्यास केला पाहिजे. एक्सपोर्ट वाढवला पाहिजे आणि इम्पोर्ट कमी केलं पाहिजे. आणि हे जर करायचं असेल तर टेक्नॉलॉजीचा उपयोग करणं खूप आवश्यक आहे. सोसायटीमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आपल्या समाजामध्ये इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट, इकॉनॉमी आपल्याला डेव्हलपमेंट तर करायचीच आहे, इकॉनॉमी पण डेव्हलप करायची आहे, पण त्याचबरोबर इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट पण प्रोटेक्ट करायची आहे. मी खूप वर्षांनी पनवेलला आलो आहे आणि मला जुन्या दिवसाची आठवण झाली. ज्यावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचं काम करण्याची संधी मला मिळाली, त्यावेळी या जुन्या ओल्ड मुंबई पुणे हायवेवरून मी अनेक वेळा या ठिकाणी यायचो. त्यानंतर या पनवेलच्या चौकात किती पोल्युशन व्हायचं याची मला कल्पना आहे, किती ट्रॅफिक जाम व्हायचा मला माहिती आहे. पण आता 900 कोटी रुपयाचं जंक्शन, कळंबोळी जंक्शन आता आम्ही बनवायला घेतलं आहे आणि ते काम पूर्ण झालं की तुमचं प्रदूषण कमी होईल. JNPTकडे जाणारे सगळे रोड चांगले बनलेले आहेत. पण मला त्यावेळी कल्पना नव्हती की मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे याची विड्थ कमी होईल. आणि म्हणून मी आता पुन्हा एकदा मुंबई टू पुणे हा नवीन एक्सप्रेस हायवे बांधायला घेतला. म्हणजे JNPTवरून निघणारा ट्रॅफिक डायरेक्ट टनेल करून डायरेक्ट चौकला जाईल आणि पुढे पुण्याच्या रिंग रोडला जाईल आणि पुण्याच्या रिंग रोडवरून डायरेक्ट बेंगलोरला नवीन रस्ता बनवतो आहे. आणि त्यामुळे मुंबई ते बेंगलोर फक्त 5.5 तासात होईल. आणि तुम्हाला अजून चांगली संधी आहे की यावर्षी डिसेंबर समाप्त होण्याच्या आधी मी प्रयत्न करीन की तुम्ही पनवेलवरून तुमच्या गाडीत बसून 12 तासाच्या आत दिल्लीला पोहोचाल. रस्त्याचं काम जवळपास